नमस्कार, मी प्रशांत तरडे, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने कुडाळ गणाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उमेदवार म्हणून हाती मशाल घेऊन मी तुमच्या समोर उमेदवारी माझी घेऊन येत आहे। ही माझी उमेदवारी का तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की वर्षानुवर्ष ह्या कुडाळ गटामध्ये एकाच कुटुंबाभोवती सत्ता ही घुटमळत आहे आणि ह्याच्यामध्ये अशी परिस्थिती आहे की कारखान्याचं चेअरमनपद माझ्याकडेच, जिल्हा परिषदेचे सदस्य आमच्याच घरात, पंचायत समितीचे सदस्य आमच्याच घरात, बाजार समितीचे सभापती आमच्याच घरात, त्याच्यानंतर कारखान्याचं संचालकपद सुद्धा आमच्याच घरात, किंवा समजा कुडाळची एवढी मोठी तालुक्यातली सगळ्यात मोठी सोसायटी असो त्याचं सुद्धा चेअरमनपद आमच्याच घरात, किंवा जिल्हा बँकेचं संचालकपद असो आमच्याच घरात, असं वर्षानुवर्ष ही जी सत्ता केंद्र आहे ती एकाच कुटुंबाभोवती घुटमळत आहे। आणि मला सांगा की ह्या जावडीच्या जनतेनं, कुडाळच्या जनतेने हे किती दिवस सहन करायचं आणि बाकी सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकरी कुटुंबातल्या माणसांनी वर यायचंच नाही का, पुढे यायचंच नाही का, त्यांच्याकडे सत्ता गेल्यावर काम होणारच नाही का? आज 1995 साली सुद्धा या शिवसेनेतून एकमेव पश्चिम महाराष्ट्रातनं एकमेव आमदार झाला होता आणि त्यांनी खरोखर अक्षरशः विकासाचा डोंगर शिवसेनेच्या माध्यमातून उभा केला होता। त्यासाठी स्वर्गीय बाळासाहेबांचं खूप मोठं त्याच्यासाठी योगदान आणि आशीर्वाद होते। आपल्याकडे जवळजवळ मला वाटतं 184 कोटीची कामं झाली होती, कधी न भूतो न भविष्यात एवढी मोठी कामं झाली होती। त्याच्यामुळे मला त्याच्यावर नाही बोलायचं, पण परंतु दिवसेंदिवस आपण जे बघतोय हे सगळं सत्ता केंद्र जे आहे, पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसा, हे जे समीकरण आहे हे जर कुडाळच्या जनतेने जे ठरवलं तर 100% यावेळी मोडीत निघणार आहे। याच्यात एक किंचित मात्र हे नाही होणार नाही, बदल होणार नाही, कारण हे सगळं जे मतदारांच्या हातात जे पवित्र त्यांच्या किमतीचं जे शस्त्र आहे ते आहे मतदान। ते तुम्ही जर मतदान ठरवलं की योग्य मतदान द्यायचं, सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला नेतृत्व द्यायचं, तर हे 100% यावेळी शक्य आहे। त्याच्यामुळे मला तुमच्या कुडाळच्या ह्या सगळ्या आपल्या जनतेला, माय बंधू भगिनींना, मतदारांना हे मनापासून एक अपील आहे की जी शिवसेना संघर्षातूनच काय पुढे उभे राहिले, तसंच माझं नेतृत्व सुद्धा हे संघर्षातूनच पुढे आलेलं आहे। गेल्या 2 निवडणुका सुद्धा मी शिवसेना ह्या पक्षाच्या माध्यमातून लढवले आणि आता सुद्धा माझ्या हातामध्ये उद्धवसाहेब ठाकरेंनी पेटती मशाल दिलेली आहे की ह्या ज्या हुकुमशाही असेल किंवा समजा ही जी घराणेशाही आहे ह्याला बुडाला आग लावून ह्या जावळीच्या मातीतनं परत एकदा ह्या पेटत्या मशालीच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा फडकवायचा आणि सर्वसामान्य जनतेला जे काही पिळवणूक होती आहे किंवा घराणेशाहीच्या माध्यमातून जे काही एक हुकुमशाहीच्या माध्यमातून जे कामकाज चालले ह्याला कुठेतरी ब्रेक द्यायचा असेल तर हे सर्व मायबंधू तुमच्या मतदारबंधूंच्या हातात आहे। आणि मला यावेळी 100% खात्री आहे की तुम्ही माझ्या ह्या संघर्षमय उमेदवारीला तुम्ही 100% न्याय देणार, ह्याची मला 100% खात्री आहे। आणि तुमच्या मायबाप जनतेच्या, मी कारण कुठल्याही लाटेवर नाही, मी कुठल्याही शिंगावर नाही, मी आहे फक्त सर्वस्वी माय बंधू भगिनीच्या मतांच्या जोरावर आणि तुमच्या आशीर्वादावर। त्यामुळे मला 100% यावेळी खात्री आहे की जावलीमध्ये, कुडाळ गणामध्ये विशेषतः बदल घडणार म्हणजे घडणार आणि सर्व तुमच्या मतदार बंधूंच्या ह्या करिश्म्याचा असेल, मी तर म्हणेन की करिश्मा असेल, ही मला 100% खात्री आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला परत एकदा मी माझ्या वतीनं अपील करतोय की तुम्ही मला निवड द्यावं आणि जावळीचा जो काही एक कली प्रकार चाललेला आहे, एक कली सगळं चाललंय, त्याच्यामध्ये तुम्ही मला 100% साथ द्याल याची मला खात्री आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझं चिन्ह आहे मशाल, 1 नंबरच्या बटनासमोर तुम्ही मला बटन दाबून मला उमेदवारी हे करावं आणि जिंकून द्यावी, जास्तीत जास्त मतं द्यावे मला आणि मशाल चिन्ह निवडावे ही विनंती। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।